सुद्धा VIP गाड्या सुद्धा या दौऱ्यावरून येतात। पण हे महत्वाचं एक चित्र आम्हाला या ठिकाणी दिसलेलं आहे। मुस्लिम बांधव सुद्धा या राम रक्षा महाआरतीला आलेला है। क्या बताओगे आप भी इस महाआरती में शामिल होने के लिए आए, क्यों आए हैं? सरदा लेकर आई है। अच्छा, साहब की उद्धव साहब की सरदा लेकर आई है। उनका जो क्या बोलते हैं, चोरी कहीं की भी हो, चाहे मंदिर मस्जिद चोरी हो, और चोरी का अपने को बताना है कि हम चोरी के खिलाफ है। बिल्कुल और हम पार्टी के काम की शिवसेना अल्पसंख्यक के लोग हैं। हमारे नेता के आह्वान से बघू शकता याकडे वारकरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि शिवसैनिक राम भक्त सुद्धा या ठिकाणी येत आहे। बघू शकता आणि या मैदानामध्ये जे आहे कार्यक्रमाची व्यवस्था केली गेलेली आहे। पूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। हा रामनगरचा द्वार आहे आणि या द्वाराच्या आतमध्ये जे आहे या ठिकाणी सभा होणार आहे आणि राम रक्षा महाआरती असं ह्या सभेला आज नाव दिलेलं आहे। आणि बघू शकता राम भक्ताची येणे जाणे विशेष म्हणजे या ठिकाणी मुस्लिम बाबा नमस्ते, कहाँ से आहे? कामठी से आहे। आपण बघू शकता या ठिकाणी राम रक्षा आरती है, पण या राम रक्षा आरतीला मुस्लिम बांधव सुद्धा आलेले आहे कामठी में। क्या बताओगे आज इस आइए थोड़ा पुलिस की गाड़ी है, पुलिसचा बंदोबस्त आहे सुद्धा VIP गाड्या सुद्धा या दौऱ्यावरून येतात। पण हे महत्वाचं एक चित्र आम्हाला या ठिकाणी दिसलेलं आहे। मुस्लिम बांधव सुद्धा या राम रक्षा महाआरतीला आलेला आहे। क्या बताओगे आप भी इस महाआरती में शामिल होने के लिए आए, क्यों आए हैं? सरदा लेकर आई है। अच्छा, साहब की उद्धव साहब की सरदा लेकर आई है। उनका जो क्या बोलते हैं, चोरी कहीं की भी हो, चाहे मंदिर मस्जिद चोरी हो, और चोरी का अपने को बताना है कि हम चोरी के खिलाफ है। बिल्कुल और हम पार्टी के काम की शिवसेना अल्पसंख्यक के लोग हैं। हमारे नेता के आह्वान से जो कार्यक्रम है राम रक्षा कार्यक्रम, आइए आप आइए। रक्षा में हम आए हैं यहाँ पे। हिंदू मुस्लिम एकता है, आज आए एकता बिल्कुल आए। हिंदू मुस्लिम एकता हिंदू मुस्लिम एकता है, एकता है सेकुलर हे दृश्य आहे महत्वाचं। हिंदू आणि मुस्लिम एकच आहे आणि म्हणूनच जे काही मुस्लिम बांधव जे आलेले आहेत VIP गाडी आलेली आहे। या मध्ये सुद्धा आपण बघू शकतो, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। या ठिकाणी सगळे वारकरी सुद्धा या ठिकाणी आहे आणि आता मोठा जो आहे या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे। कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात लोक आले। हे बघू शकता, पूर्ण दृश्य तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। राम रक्षा महाआरतीसाठी ही वारकरी मंडळी दाखवू शकतो आपण। हे पूर्ण वारकरी मंडळ सुद्धा आलेलं आहे, त्यांच्यासोबत आपण बोलूया। सगळी वारकरी मंडळी आहे। कुठून आले? खंडाळा। हो, काय महाआरतीसाठी आले आहे का? हो, कशाची आरती आहे? महाआरती कशाची आहे? हिंदू प्रदेशात अच्छा। हे सगळे वारकरी बांधव सुद्धा या ठिकाणी आलेले आहे, बघू शकता आपण। आणि दृश्य मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला। हे दृश्य बघू शकता, हे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी आहे आणि आतमध्ये सुद्धा घेऊन जातो तुम्हाला। आतमध्ये पोलिसांचा बंदोबस्त जागोजागी आहे। आतमध्ये सुद्धा नेते तुम्हाला मी आतमध्ये दाखवत आहे, सगळी तयारी दाखवत आहे। बघू शकताय दृश्य। पाऊस असून सुद्धा या पावसामध्ये सुद्धा या शिवराज ढोल पथक सुद्धा या ठिकाणी आलेला आहे। शिवराज ढोल पथकच्या माध्यमातून
या ठिकाणी आलेल्या युवती आहे सुद्धा या शिवराजे ढोल पथकामध्ये सुद्धा आहे, ढोल पथक वाजवणार आहे. उद्धव साहेबांच्या स्वागतासाठी हे ढोल पथक या ठिकाणी आलेलं आहे आणि उद्धव साहेब येथील तसाच हे ढोल पथक आहे. तुम्हाला दाखवत आहे ते जिल्हा प्रमुख आहेत तर महिला आघाडीचे त्यांना येऊ द्या. या ठिकाणी जिल्हा प्रमुख महिला आघाडी बोले बोले क्या बोले काटोल से बोल रहा हूँ. हा हा काय झालं तुम्ही आज कशासाठी लिहिले आमचं कर्ज माफ नाही झालं. आज कर्जमाफीची सभा आहे की नाही कर्ज माफी नाही आहे. मग पण सांगून राहिलो 12 पासून आमचं अजून कोणत्याच वेळेस लाभ नाही मिळाला. अच्छा पण उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तर कर्जमाफी झाली होती. त्यावेळेस लाभ नाही मिळाला. नाही मिळाला का? काय नाव तुमचं? माझं ढोंगे ज्ञानेश्वर. ठीक आहे नक्कीच आजची सभा जी आहे राम रक्षा महाआरतीची सभा आहे आणि उद्धव पीक विमा पण नाही भेटून राहिले. पीक विमा पण नाही भेटला. माझं 100% नुकसान झालं. नक्कीच महाआरतीसाठी आलेले जे काही शेतकरी आहेत त्यांच्या सुद्धा या ठिकाणी समस्या आहे. कर्जमाफी अजूनपर्यंत झालेली आहे, त्यांची सुद्धा मागणी पाठ ठेवलेली आहे. आणि एकंदरीत दृश्य दाखवतो मी तुम्हाला बघू शकता. उद्धव साहेब यांचं जे स्वागत आहे त्या ढोल ताशाच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे. आणि या ठिकाणी आता आगमन होत आहे उद्धव साहेबांच्या काही वेळातच आणि महाआरतीला सुद्धा या ठिकाणी सुरुवात होईल. तर आम्ही हा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. बघू शकता तुम्ही आणि भव्य असा मंच जो आहे या ठिकाणी आलेला आहे. हे बघू शकता तुम्ही हा मंच. आणि आता या ठिकाणी जे आहे सगळे शिवसैनिक आलेले आहे, उद्धव ठाकरे सुद्धा आलेले आहे. उद्धव ठाकरे मंचावर आलेले आहे, मंचावर उद्धव ठाकरे आलेले आहे. बघू शकता आता बिलकुल हा कार्यक्रम सुरुवात होणार आहे. मंचावर उद्धव ठाकरे आलेले आहे, बघू शकता. उद्धव ठाकरे मंचावरून आता राम मंदिराकडे जात आहे. लोकांचा उत्साह मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. बघू शकता शिवसैनिक राम भक्त या ठिकाणी राम रक्षा महाआरतीसाठी आलेले आहे. आणि संपूर्ण दृश्य तुम्हाला मी जे आहे हे नागपूरच्या रामनगरामधून दाखवत आहे हे दृश्य. आणि पाऊस सुरू असतानाही या ठिकाणी सगळे भक्त जे आहे या ठिकाणी आलेले आहेत. राम मंदिर दान लुटेविरोधात जे आहे हे महाआरती जे आयोजन जे आहे शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. तर नक्कीच आणखी तुम्हाला आम्ही अपडेट देत राहू. तुम्ही WBS न्यूज वर बनून राहा आणि WBS न्यूज वर हा कार्यक्रम सुद्धा तुम्हाला लाईव्ह बघायला मिळणार आहे. तर लाईव्ह सुद्धा कार्यक्रम बघण्यास विसरू नका. बघत राहा WBS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.